मी जर म्हटलं की तोरणा पाहायला आलोय तर आता सगळ्यांना कळलं असेल. हे बघा, पाय छातीपर्यंत घेण्याची ताकद पाहिजे प्रेक्षकांना, त्यांना पण या पाणी वॉटर काकडी तिथून बघतो ना असं वाटलं एका नजरेत आहे. चढतं ना, चढताना जाम पाणी. पुढे बिड्या मारतायत या लवकर. ही अशी मंडळी आपली वाट बघतायत. बिनीचा दरवाजा आपण पार केलेला आहे. हे जे आता तुम्ही पाहिलात ना, ती आहे गोमुखी रचनेची फायद्याची गोष्ट. आता पहिलं म्हणजे आता हा कोठी दरवाजा पाहून घ्या. आपण बिनीचा दरवाजा पाहिला, हा आहे कोठीचा दरवाजा, अर्थात तोरण्याचा प्रमुख दरवाजा. आता ही आहे गोमुखी रचना. गोमुखी रचनेबद्दल याच्यापूर्वी सुद्धा आपण रायगडावर ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण आता काय होतं की प्रत्येक वेळी नवीन व्ह्यूवर असतो, त्याच्यामुळे आपण एक ठरवलं की 7-8 गडकोट झाले की पुन्हा एकदा आपण एखाद्या गडकोटावर ही गोमुखी रचना किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जंग्या असतील, मारजंग्या असतील, लादणी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर आता आपण तोरण्यावर आहोत. हे आहे गोमुखी रचना. याला युद्धप्रसंगाच्या वेळी रणमंडळाचं सुद्धा त्याला काय म्हणतात की रणमंडळाची स्थिती या ठिकाणी निर्माण होते. आता आपण काय करूया, आता ही सगळे आपले शिलेदार आहेत, वरती काही शिलेदार थांबलेत इथे आहेत, हे बघा. ठीक आहे, आता हे रणमंडळ आपण नेमकं समजून घेऊया आणि गोमुखी रचनेचे फायदे समजून घेऊया. आता ही सगळी मंडळी आहेत. समजा आता तुम्ही या बाजूने, समजा आपलं शत्रू सैन्य वर येत आहे. आता शत्रू येत असताना तो काय चालत येणार नाहीये, बरोबर आहे. तो पण तुमच्या तलवारी घेऊन तलवारीच्या पवित्रा घेऊन येणार आहे. ठीक आहे, आणि हे गडावरचं सैन्य. ठीक आहे, आता हा बुरुज या ठिकाणी मध्ये का बांधला गेलाय इथे तुम्हाला इथे जर आता इथून आता आपण पाहूया. आता तुम्ही इथून चालताय समजा, तर इथून चालेपर्यंत तुम्हाला माझ्या हातात इथे तुम्हाला दरवाजा दिसतोय का? नाही. तर हे पहिलं कारण की शत्रूला दरवाजाच दिसत नाही, हा बुरुजमध्ये आलाय बघा. म्हणजे समजा या ठिकाणाहून कोणी जर तोफगोळे डागायचे म्हटले तर ते या बुरुजावर येतील. दरवाजा त्याच्या पलीकडे, त्याच्यामुळे दरवाजाला कुठलीही इजा होणार नाही. त्यानंतर दुसरं कारण, समजा शत्रू आहे या इथे, समजा शत्रू सैन्यातला हा सैनिक हा धावत चाललाय आणि आता अनिकेत त्या बाजूने, आता मी थोडं पुढे जातोय, या बाजूने तुम्ही धावत यायचं. आता याला तोटा काय होणार आहे बघा, हा जो बुरुज आहे ना, याची जी तलवार आहे, समजा आता आपण पकडून चालूया, तुम्ही माझ्या या बाजूला. ठीक आहे, समजा आपण पकडून चालू की शत्रू सैन्यातून आम्ही अशी धावत येतोय, तर माझी जी तलवार आहे ही मारताना माझी बुरुजाला लागणार आहे. कारण जनरली कुठल्याही 80% माणसं किंवा 90% माणसं ही उजवे असतात, डावरे उजवे आपण म्हणतो त्या पद्धतीने. तर हा जो तलवारीचा घाव आहे हा बुरुजावर पडणार आहे. पण त्याच वेळी समोरून जे आपले मावळे येणार आहेत त्यांना हा बघा, हा पूर्ण हा घेर मिळतोय बघा, की मी पूर्ण तलवार फिरवतो या ठिकाणी. त्याच्यामुळे मी मारत असताना तुम्ही यापुढे आलाय, मी याच्यावर मारलोय पण त्याची तलवार तिकडे अडकण्याची शक्यता. आता लोखंडी असल्यामुळे आम्ही तो बुरुजावर मारत नाहीये, पण त्याला ती अडचण आहे. बरं, त्याला ही अडचण आहे, ह्याचा बुरुजावर हात पडतोय. दोघं जण जर आलो समजा या असं, तर मी पुढे आलो, मी पण माझी तलवार हलवू शकत नाही, कारण मी माझी तलवार हलवली तर माझ्याच माणसाला लागणार आहे. त्यामुळे हा एक तोटा शत्रू सैन्याला निर्माण होतो. आणि आपण गडावर आहोत, आपल्याला हा फायदा निर्माण होतो की आपण ही तलवार हलवू शकतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गोमुखी रचना बघाल त्या त्या ठिकाणी उजव्या बाजूने बुरुज तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून शत्रू सैन्याला त्याची अडचण होईल. ठीक आहे, आता हे एक कळलं. त्यानंतर वरच्या बाजूला आहे बघा, तिकडे आपले गौरव आहेत. ठीक आहे, इथे समजा आता शत्रू समजा इथपर्यंत पोहोचला तर वरून ते मला टिपू शकतात, राईट. ते बघा तिकडे ते माझ्यावर डायरेक्ट हल्ला करू शकतात, किंवा इथे अनिल आहेत ते वरून हल्ला करू शकतात. म्हणजे हे रणमंडळ कशा पद्धतीने काम करतं तर अशा पद्धतीनं.
मग ह्या जंग्या ह्याला म्हणतात. जंग्यांमधून किंवा वार होऊ शकतो किंवा थेट वरून सुद्धा ती मंडळी वार करू शकतात. अजून पुढे आता अजून त्याचे 2 कारणं असतात ज्याला गोमुखी रचना का तयार केली जाते. तर अनेकदा काय होतं की लाकडी ओंडक्याने दरवाजा फोडला जातो. दरवाजाची ही एक बाजू आहे. आता आपण काय करतो, साधारण 10-1 फुटाचा असेल हा ओंडका. आता हे छोटा आहे. ओंडका पकडताना हा असा पकडावा लागतो, बरोबर आहे. हा असा पकडला आणि हा जोरात येऊन धडक तुम्हाला दरवाज्यावर मारायचे. पण ती दरवाज्यावर जोरात धडक मारत असताना तुम्हाला मोमेंटम पाहिजे ना, तुम्हाला गती तर मिळवावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला 10 पावलं मागे यावं लागेल. पण 10 पावलं मागे जाणे इतकी जागा आहे का, तर ती नाही आहे. त्याच्यामुळे ओंडका घेऊन जरी तुम्ही धडक मारून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तरी तो स्कोप या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे ओंडका मारून तुम्ही हा दरवाजा फोडू शकत नाही. अजून तिसरं कारण काय आहे की अनेकदा गडाचा महत्त्वाचा दरवाजा किंवा महादरवाजा फोडत असताना हत्तीची धडक मारून दरवाजे फोडले जातात. मग हत्तीने धडक मारून दरवाजा फोडू नये त्याच्यासाठी हे वळण आहे. हत्तीसारख्या आवाढव्य प्राण्याला सुद्धा थोडं मागे येऊनच धडक मारावी लागणार आहे. आता त्याचं समजा यदा कदाचित त्याने ते पण मॅनेज केलं, त्याने येऊन धडक मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी गडावर थोडं पुढे. या ठिकाणी हे बघा, हे सुळे आपल्या ह्याच्यामध्ये लावलेले आहेत दरवाजामध्ये. दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जी उंची हत्तीची येईल त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं खिळे मारलेले आहेत. आता हे सुळ्यासारखे खिळे हत्तीनं धडक मारल्यानंतर हत्तीचा कपाळ मोक्ष होणारच आहे. मग मी देवगिरी किल्ल्यावर तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की हत्ती वाचावा, हत्तीसारखा प्राणी वाचावा म्हणून उंटासारख्या कमी उपद्रवी प्राण्याला पुढे दरवाज्यावर लावलं जायचं आणि त्याच्यावर हत्ती येऊन धडक मारायचा. म्हणजे त्रास झाला तर तो उंटाला होईल, हत्तीला होणार नाही. अशा पद्धतीने पण एक प्रकार केला जायचा. आता जनरली काय की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण उंबरा ओलांडतो, उंबऱ्यावर पाय देत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा कुठल्याही गडकोटांवर जातो तेव्हा आपलं नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन आपल्याला उंबरा ओलांडायचा. ठीक आहे. आता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा दरवाजा अडकवण्याची हे मेकॅनिझम दिसत असेल. थोडं जवळून पहा, दरवाजा आणि ते दगडी त्याचं बांधकाम ते दिसत असेल. दरवाजाची एक बाजू त्या ठिकाणी हा क्रॉस येऊन दरवाजा पुढे आणलेला आहे. आता आतमध्ये जर तुम्ही पाहाल तर ह्याला आपण देवडी म्हणतो. ठीक आहे. आपले काही सैनिक आता पण विश्रांतीसाठी बसलेले आहेत, बरोबर आहे. सैनिकांनी वर बघितलं तरी काय हरकत नाही. कुठून आलं तुम्ही? पुण्यावरूनच आलेले आहेत. याही बाजूला देवडी आहे. तर ही साधारण विश्रांतीसाठी जी मंडळी या ठिकाणी देखरेखीसाठी पहाऱ्यासाठी असतात त्यांच्या विश्रांतीसाठी म्हणून या देवड्या बांधलेल्या असतात. आता आतमध्ये आलं की तुम्ही मुख्य तोरणा गडावर तुम्ही प्रवेश करता. तुम्हाला मी गोमुखी रचनेचे फायदे सांगितले. गोमुखी रचना ही प्रामुख्याने महाराजांनी बांधलेल्या गडकोटांवर आपल्याला पाहायला मिळते. आता तोरणा हा किल्ला याचा इतिहास साधारण यादव कालापर्यंत जातो. भिल्लम राजा 5वा ज्यानं देवगिरीचा किल्ला सुद्धा बांधला तर त्यानं याची प्राथमिक निर्मिती केली असं म्हटलं जातं. कारण तोरण्याचा उल्लेख पहिला जो येतो तो निजामशाहीमध्ये 1500च्या काळामध्ये येतोय. 1490 ते 1501 त्या कालावधीमध्ये येतोय तोरनाह असा. आता या तोरण्याचं जुनं नाव तोरनाह, मग तो तोरणा, आणि महाराजांनी त्याचं नाव केलं ते आहे प्रचंडगड. त्यामुळे तोरणा आपण जरी म्हणत असलो रोजच्या वापरात तरी पण हळूहळू कुठेतरी जाऊन आपण प्रचंडगड म्हणायला सुरुवात केली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं राजांनी रायरीचा रायगड केला त्या पद्धतीनं तोरण्याचा प्रचंडगड केला. बऱ्याच किल्ल्यांची नावं महाराजांनी बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. ते एक झालं. आता कोठी दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तोरण्यावर आलात, वर तुम्ही या ठिकाणाहून जाऊ शकता. वरती नगरखाना आपल्याला पाहायला मिळतो. आता एक गोष्ट काय करायची तर बरोबर दरवाजाला लागून खाली आता तुम्ही इथे उतरलात तर तोरणजाई देवीचं एक छोटंसं ठाणं आहे, राऊळ आहे, ते आपण पाहूया. दरवाजाच्या मागच्या बाजूला आपल्याला तोरणजाई देवीचं ठाणं आपल्याला पाहायला मिळतं. आता या तोरणजाई देवीची खासियत किंवा या जागेची खासियत म्हणजे महाराजांना तोरणा बांधत असताना म्हणजे त्याची डागडुजी करत असताना या ठिकाणी जे 22 हंडे सोन्याचे सापडले जे म्हटलं जातं ती ही जागा. ह्या दरवाजाचं बांधकाम चालू होतं आणि या ठिकाणी
खोदकाम चालू होतं त्याच्या पायासाठी, त्यावेळी सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे महाराजांना सापडले. अर्थात ही दंतकथा ह्याचा ऐतिहासिक उल्लेख कुठल्याही संदर्भात नाही, पण असं म्हटलं जातं की त्यानिमित्तानं महाराजांना आशीर्वाद मिळाला. गडावरच्या तोरणजाई देवीचा, मेंगाई देवीचा, ही जी स्थानिक देवता आहे आपली, ह्या सगळ्यांचा आशीर्वाद महाराजांना मिळाला आणि त्यानंतर महाराजांनी त्याच पैशांनी तोरण्याचं आणि राजगडाचं काम पूर्ण करून घेतलं. तर तोरणजाई देवीचं दर्शन घेऊया. महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये इथे आपल्याला तोरणजाई पाहायला मिळते. तिचं जे वाहन आहे वाघ, तेही त्या ठिकाणी आहे आणि बाजूला सोमजाई म्हणून देवी आहे, तिचंही शिल्प आहे. आणि तिसरं शिल्प नेमकं कुठल्या देवीचं आहे ते सांगता येत नाही, मात्र त्या तिन्ही देव्यांचं दर्शन आपण घेऊया आणि त्यानंतर याच ठिकाणी थोडं पुढे या. ही एक बाजू उतरून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या तटबंदीच्या लादणीच्या खाली कोरलेलं आपल्याला शौचकूप पाहायला मिळतं. तर ते शौचकूप पाहून इथे एक तोरणजाईचाच एक छोटा तलाव आहे, तो पाहूया आणि आपण पुन्हा वर येऊन मग आपल्याला हा सगळा गड पाहायचा आहे. हा सगळं आणि बरं हे सगळं दिसतंय ना, ही तोरणा गडाची एक बाजू आहे. ह्याची दुसरी बाजू तिकडे विशाळापर्यंत जाते, बुदलामाची वगैरे तुम्ही ऐकलं असेल. आणि जे तुमचं झुंजार बुरुज जो प्रसिद्ध आहे, ज्या निमित्तानं ज्या झुंजार बुरुजाला पाहून किंवा झुंजार माचीला पाहून आपल्याला तोरणा कळतो, तो या बघा, ही ढालकाठी किंवा तुम्हाला निशाणीची काठी दिसते, त्याच्या पलीकडे तिकडे आपल्याला तो झुंजार बुरुजाकडे जायचं आहे. ह्या सगळ्या वास्तू आपल्याला पाहायच्यात. तुर्तास आई तोरणजाईचं दर्शन घेऊया. बाजूला सोमजाई आहे, छोटीशी शिवपिंडीसुद्धा आहे. तर त्या सगळ्याचं दर्शन घेऊ, आपण पुढे मार्गस्थ होऊया. कुठून आला तुम्ही? इथे थांबा आपण तुमचा व्हिडिओ काढूया. चालू या इथे या. व्हिडिओ बघितलाय, हा का? त्यांचा व्हिडिओ बघितलाय. या या या. हे बघा, हे आपल्याला दोन आपले सबस्क्रायबर या बाजूला आहे. तुझं नाव काय? वंशिका. वंशिक. आणि तुझं? विहान. विहान. आणि पूर्ण नाव सांगा, बाबांचं पण नाव? विहान उमेश जाधव. उमेश जाधव. विहान उमेश जाधव आणि वंशिका उमेश जाधव. आपले व्हिडिओ पाहून म्हणजे पाहतात, त्यांचे आई बाबा तिकडे आहेत. तिकडे विहान उमेश जाधव. आणि मॅडम तुमचं नाव? या ना, तुम्ही पण या ना प्लीज, पुढे या. छान छोटंसं कुटुंब आलंय आणि आज तोरणाचा प्लॅन ठरला. त्याच्या पूर्वी कुठे कुठला गड पाहिला? राजगड पाहिला. ओके. साखरगड पण बर. आणि सज्जनगड पाहिला. क्या बात. आणि आता ते तोरणावर आलेले आहेत आणि इथे आहेत उमेश जाधव आणि आपण रोमा जाधव. आणि छान छोटंसं कुटुंब आहे आणि ते आज तोरण्याची सफर करतात. आज भेट झाली. कुठे कुठे झाला पाहून? आता उतरणार की पाहायचं अजून? उतरणार आहे. अच्छा, आता उतरणार. ठीक आहे, त्यांचा झालेला आहे पाहून. आम्ही थांबणार आहोत. थांबणार आज, राहणार इकडे? नाही. ठीक आहे, मग तुम्ही उरलेलं मग व्हिडिओ मध्ये पाहाल ना? ठीक आहे, चालेल. तर तुम्हाला काही बोलायचंय? कॅमेरा आल्यानंतर सगळेच लाजतात. गडबडतात. ठीक आहे, चालेल. शुभेच्छा तुम्हाला दोघांना सुद्धा, विहान आणि वंशिका. आणि आता आपण पुढचा दौरा सुरू ठेवूया. आता हे एकदम छोटंसं असं शौचकूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकदमच मला वाटतं आणीबाणीचा प्रसंग आला एखाद्यावर तर बहुतेक हे एकदम जवळ असावं म्हणून ह्या बाजूतल्या घेऱ्यातल्या लोकांसाठी. कारण बाकी जर तुम्ही पाहाल तर हा पूर्ण तुमचा तटबंदीचं दर्शन तुम्हाला होतं आणि पुढे त्याही बाजूला काही तटबंदीमध्ये काही प्रमाणात शौचकूप ठेवण्यात आलेले आहे. तुझं या जवळून पहा, त्याचा हे सगळा निचरा बाहेरच जाईल मला वाटतं. ठीक. कसा विषय हा, एक माणूस कम्फर्टेबल. ठीक आहे, असो. त्यावेळी त्या लोकांनी केलं असेल मॅनेज. आता आपण एक काम करू. ते बघा अनिकेत थांबलेत तिकडे. ही बघा, ही जी आहे ना, ही संवर्धनाची ताकद आहे. किती उत्तम पद्धतीनं संवर्धन केल्यानंतर इंटॅक्ट आहेत, कुठेही ढासळलेलं किंवा निघेल
असा कुठेही प्रकार दिसत नाही. प्रॉपर आतला त्यातला जो हे भरायचा असतो, हे काय बोलतो आपण ज्याला मध्ये भरतो तो आपण 2 दगडांच्या मध्ये, मी तो नेहमी शब्द विसरतो. भराव नाही, काहीतरी शब्द आहे आता आठवत नाही. असं तुम्हाला जर कुठला शब्द त्यातला पर्यायी जर सुचला, मिश्रण पण नाही, एक लांबी भरतो ना आपण, लांबी म्हणतो त्या मजुरांच्या भाषेत गॅप राहिला असेल तर साधारण तुम्हाला कुठला विषय वाटतो तो सांगा, सॉरी शब्द योग्य वाटतो तो सांगा. तर ही संवर्धनाची ताकद आहे. आणि हे तोरणजाईचं छोटंसं तलाव आहे किंवा टाका म्हणता येतं. ठीक आहे, तर आता हे सगळं पाहून झालं. आपण काय करूया आता, वर जाऊया. ठीक आहे, आणि मग आपण सर्वप्रथम गडाची देवता मेंगाई देवी तिचं पहिलं दर्शन घेऊया, कारण ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आलेले आहेत, कारण जोपर्यंत जागेच्या देवाला तुम्ही हाक नाही मारत तोपर्यंत बरीच कामं तुमची पुढची अडतात. तर त्याचा आम्हाला तरी अनुभव आहे. त्यामुळे आता मी हे सगळं झाले, एक बाजू दाखवून झाली, आता पुन्हा इथे उतरण्याची गरज नाही. कदाचित मग आम्ही मेंगाईचं दर्शन घेऊन असे खाली उतरू, ह्या सगळ्या गोष्टी पाहू आणि मग इथून पुन्हा खाली उतरत ही एक वाट तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता ही तटबंदी आहे आणि लादणीसुद्धा आहे त्याला लागून. मग आम्ही तिकडे हनुमान बुरुजावर जाऊ, तिकडून पुन्हा ते सगळं क्रॉस करत तिकडे ढालकाठी किंवा निशाणकाठीच्या त्या ठिकाणी जाऊ. तिकडे काही वाचतोय तर त्या सगळ्या पाहूया. ठीक आहे, आता वाजलेत बरोबर 1:05. ठीक आहे, आणि आपण बरोबर 9:45 सुरुवात केली होती आणि बरोबर 11:45 आपण टॉप केला होता. आता बरीच मंडळी सगळी येत जात होती, त्याच्यामुळे आपल्याला आपण थोडा विश्रांती घेतली आणि ते जे रणमंडळाचं जे दाखवायचं होतं तर ते दाखवलं. आता थांबतो. आता इथून पुन्हा बघा हीच वाट आहे, इथून आता आपण पुन्हा चढणार आहोत वरती. तर आता तिकडे जाऊ, टॉप करू थोडा वेळ, मग मेंगाई देवीचं दर्शन घेऊ आणि पुढच्या दौऱ्याला सुरुवात करू. चला, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली ना की आलात की पहिलं तोरणजाई देवीचं दर्शन घ्या या ठिकाणी, म्हणजे तुमची ही एक बाजू पूर्ण होईल. मग वरती मेंगाईकडे जावा. मग एकदा मेंगाई देवीचं दर्शन घेतलं, तोरणेश्वराचं दर्शन घेतलं की मग तुम्ही मोकळे होता हा भाग करायला. आणि मग एक दिवसात हा भाग झाला की मग दुसऱ्या दिवशी तुम्ही बुदलामाचीकडे जावा. ठीक आहे, चला. आपण कोठी दरवाजा पाहिला, त्याच्या मागे गेल्यानंतर आपण तोरणजाई देवीचं ठाणं पाहिलं छोटंसं. आणि मग आपण काय केलं, मी तुम्हाला म्हटलं तसं की पहिला मी म्हटलं मेंगाई आईचं दर्शन घेऊया, कारण गडाची देवता ती आहे. मग आम्ही आता हा मधला पार्ट थोडासा स्किप केला, पण ह्या सगळ्या पायऱ्याच आहेत. ठीक आहे, तुम्हाला समोर तिकडे तो दरवाजा दिसतोय, बरोबर आहे, तिकडे आहे कोठी दरवाजा. तिकडून अगदी पायऱ्यांचा मार्ग हा इथे वर येतो. आता ही जी वास्तू तुम्हाला दिसते ही मेंगाई देवीच्या मंदिराचा जो बाहेरची जागा आहे त्याची ही तटबंदी आहे. तर आता आपण मेंगाई आईचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण तोरणेश्वराचं दर्शन घेऊ. त्याच्या मागच्या बाजूला मला वाटतं टकमकी बुरुज आहे तर तो पाहू, आणि मग आपण या बाजूला, म्हणजे ही जी बाजू आहे ना गडाची, ही सगळी या साईडची बाजू, ती सगळी आपण एक्सप्लोअर करूया. आणि मग आपल्याला उद्याच्या दिवसाला आपण विशाळा, बुदलामाची, चित्ता दरवाजा किंवा भगत दरवाजा, त्यानंतर वाकणजाई दरवाजा, असे बरंच काय काय पाहायचं आहे. तर तुर्तास आता आपण मेंगाई आईचं दर्शन घेऊया. चला. हे आहे श्री मेंगाई देवीचं मंदिर. आतमध्ये जाऊन दर्शन घ्या. आमचं दर्शन थोडा श्रमपरिहार आतमध्ये झाला, तर एकदा ते दर्शन घेऊन या. मग आपल्याला हे बघा या ठिकाणी तिथे महादेवाचं मंदिर आहे, तर त्याचं दर्शन घ्यायचं आहे. जा.
मेंगाई देवीचं दर्शन झालं. आता मेंगाई देवीबद्दल काय सांगितलं जातं तर मेंगाई देवीचं जे मूळ शिल्प आहे ते याच ठिकाणी आधी होतं, पण इकडचे जे सोहळे व्हायचे, देवीचे जे कार्यक्रम व्हायचे, मग त्यासाठी ग्रामस्थांना खाली वेल्लेगावातल्या ग्रामस्थांना यायला थोडंसं अडचणीचं व्हायचं. त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार इकडची जी मूळ देवी आहे, मूळ शिल्प जे आहे ते खाली आपण ज्या ठिकाणी आपण वास्तव्यास थांबलो होतो तर त्याच्यासमोर मंदिर आहे. तर तिकडे आता मेंगाई देवीचं स्वतंत्र मंदिर ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि इथे शिल्प आहे. तर ते दर्शन झाल्यानंतर मेंगाई देवी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला इकडे आपल्याला हवालदाराचं घर पाहायला मिळतं. आता तुम्हाला कल्पना आहे की महाराजांच्या कुठल्याही गडकोटांवर 3 प्रमुख माणसांकडे जबाबदारी असायची. त्यातला एक हवालदार आणि दुसरा सबनीस. आता तिसरा कोण आहे तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि या तिघांच्या एकत्रित निर्णयानंतरच गडावरचे प्रमुख निर्णय घेतले जायचे आणि त्यानुसार महाराजांनी जे काही आज्ञापत्रातले नियम सांगून दिलेले आहेत, नेमून दिलेले आहेत, त्याच नियमांवर या 3 मंडळींना काम करायचं असायचं. आता हे आपण एकदा घर पाहूया आणि त्यानंतर मागे तोरणेश्वर आहे तोही पाहूया. बाकी उत्तर असलं नाही, ही समोर साऊथ नॉर्थ आहे. म्हणजे जनरली पूर्वाभिमुख घरांचे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात, पण आता हा जर पाहिलं तर हा उत्तराभिमुख आहे. पण एकदा आपण आतमध्ये जाऊन पाहूया. हा पहिला चौतारा आहे, त्यानंतर वरती दुसरा चौतारा आहे. एकदा तुम्ही नीट पाहून घ्या एकट्याने. ठीक आहे, आता आपण काय करूया, इथूनच बाहेर पडूया. तर हे या ठिकाणी तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे आपल्याला हे काही दगडं दिसतात. त्याच्यापैकी ही कदाचित कोणाची तरी समाधी असू शकते. आणि हा बघा, हा जो दगड आहे हा कुठून तरी पूर्णचा हा भाग आहे ना, समाधीचा भाग हा उचलून आणलेला आहे. या ठिकाणी बघा सगळा भाग उचलून आणलेला आहे, आलं लक्षात. आणि हे बघा इथे वरती शिवपिंडी आहे. आता ही खालच्या नेमक्या या देवतांचा काय संदर्भ आहे तो कळत नाही. आता इथे पण बघा, इथे पण कुठल्या तरी आपण म्हणतो ना की स्थानिक देवता असते जागेची, तर ते आपल्याला एक दिसतंय. आणि हा जो भाग बघाल तर हा दीपस्तंभाचा भाग असू शकतो. मेल फिमेल दगडांचा प्रकार आपण बऱ्याच ठिकाणी बघितले, तर हा भाग कदाचित हा वरच्या मेल दगडाचा असू शकतो. आणि या ठिकाणी वरती फिमेल दगड वरती बसवला की हे दीपस्तंभ किंवा दीपमाळ या ठिकाणी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला उभी केलेली असू शकते. या आता एकदा तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन या. तोरणेश्वराचं तर दर्शन झालेलं आहे आणि आता तोरणेश्वराच्या अगदी समोर तिकडे हे मेंगाई टाका किंवा मेंगाई तळ आहे. आणि या बाजूला जर तुम्ही पाहाल तर तिथे टकमकीचा बुरुज आहे आणि त्याच्या थोडं खाली तिकडे गुहा टाका आहे. तर ते खास आहे, पाहण्यासारखं दगडी रांजणं सुद्धा आहेत. तर आता तिथे जाऊन आपण पहिलं हा भाग एक्सप्लोअर करू. आणि तो बघा कोकण दरवाजाकडे जाणारा हा फलक दिसतोय, तर तिकडे कोकण दरवाजा वगैरे आहे, तो भाग आपल्याला नंतर निवांत करायचा. तुर्तास आपण गुहा टाका पाहायला जाऊया. इकडे पहा, इकडे आपल्याला गुहा टाका लागणार आहे. आपण खाली जाऊयाच इकडे आणि इकडे. हा बघा इथे सुद्धा काही भाग आहे. हा आहे टकमकीचा बुरुज. आता जनरली टकमक
टोक किंवा टकमक बुरुज आपल्याला बऱ्याचशा महाराजांच्या गडकोटांवर पाहायला मिळतो आणि कदाचित असं असावा हा तर्क आहे की टकमक म्हटल्यानंतर साधारण ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे गडकोट उभे राहतात तर जिथून तुम्हाला एखाद्या गुन्हेगाराचा कडेलोट करायचा आहे तर त्या ठिकाणाला साधारण टकमकीचं नाव दिलं जात असावं. कारण बऱ्याच ठिकाणी इवन सुधागडला पण गेलो आपण, तिकडे पण टकमक टोक होता. रायगडावर तर आहेत. या ठिकाणी आपल्याला टकमकीचा बुरुज दिसतोय. मला वाटतं प्रतापगडावर सुद्धा टकमकीचा एक भाग होता. तर कदाचित इथून कडेलोटाचा कदाचित हे केला जात असेल. कारण हवालदाराचं घर आपल्याला आपण मेंगाईच्या इथेच आपण वरती पाहिलं, मेंगाई देवीच्या इथे. त्याच्यामुळे हवालदाराचं घर पाहता मग तो जो काही न्यायनिवाडा आहे सदर वगैरे ह्या साईडला वरती आहे, मग त्याची मध्यवर्ती जागा म्हणून कदाचित टकमकीचा बुरुज तो असेल. तर आता तिथे वर चढूया. तत्पूर्वी आपण हे गुहा टाका बघूया. या या पाण्याचं तसं बरंचसं हे दिसतं. कदाचित हा भाग बाजूला जे मेंगाई तळ आहे तिथपर्यंत कदाचित खालून गेला असावं, सांगता येत नाही. आता हे गुहा टाकं पाहिलं, त्याही बाजूला काहीतरी तो भाग कसा आहे काय नेमकं कळला नाही मला. या हा बघा, थोडा दगडी रांजण सदृश्य भाग आपल्याला जाणवतोय आणि इथे आता ही काय तळी खोदण्याचा प्रयत्न किंवा कदाचित असं असावं की टाकं खोदण्याचा प्रयत्न झाला असावा. हे अर्धवट राहिलेला भाग दिसतोय. हा बघा, हे मधले कातळ तशीच राहिलेली. या आतमध्ये आतमध्ये दगडी रांजण आहेत. मगाशी आपल्याला अनिकेताने सांगितलं. या खाली आपल्याला दगडी रांजण इथे पाहायला मिळते. दिसले? आता त्याची खोली बघा, ही अख्खी काठी आपली जाईल. थोडी घाण वगैरे आतमध्ये. लोकांना काय सिविक सेन्स नावाचा प्रकार नाही आहे. गडकोटा इथे आता ही घाण आहे सगळी. ठीक आहे, हे दगडी रांजण आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता इथून आपण बाहेर. मग कदाचित असं असू शकतं का, हे पाणी वगैरे गरम करण्याची रांजणातलं पाणी घ्यायचं आणि मग ते वापरत घेता येत असेल कदाचित. चला आता इथून बाहेर पडूया, टकमकीचा बुरुज पाहूया आणि मग तिकडून खाली मेंगाई तळ्याला उतरूया बरोबर, आणि मग मधल्या रस्त्याने पुढे जाऊया. चला बॅटरी पण मध्ये या सिंगल लेवल. चल हे बघा, इथून आता आपण खाली उतरलो होतो तोरणेश्वर महादेव मंदिर. आता इथून वर जाऊया याच्याकडे टकमकीच्या बुरुजाकडे. चला लोक दिसले का? हां, हे मला वाटतं ना हा मेट पिलावरेचा रस्ता आहे बरोबर ना? पार्किंग आहे तिथे पार्किंग आहे. तिथून असं पण चांगला रस्ता दिसतोय मेट पिलावरेचा सुद्धा. हे बघा, आणि तो बघा तो कोकण दरवाजा आहे बरोबर. म्हणजे कोकण दरवाज्यातून तिकडून मेट पिलावरेतून आला तर कोकण दरवाजाला वरती येऊ शकता. तो सगळा भाग आपण पुढे पाहूयाच. टकमकीचा बुरुज पाहिला, मेट पिलावरे कडून येणारा रस्ता सुद्धा पाहिला. ठीक आहे, आता आपण हां कारण फॉल तर आहे ना, नाही पण तरी पण हा फार छोटा आहे. त्याच्यामुळे आपण म्हणजे इथे जर तुम्ही पाहाल तर तेवढं काही खोल नाही आहे तसं रायगडाच्या टकमक टोकाचं आहे. त्यामुळे टकमकीचा बुरुज म्हणून नाव असलं तरी इथे तो तर्क वाटत नाही, कारण तेवढा मोठा फॉल पण नाही. फार फार तर इथपर्यंतच कार्यक्रम होईल, हात पाय तुटतील. कपाळ मोक्षासाठी अजून डायरेक्ट फॉल पाहिजे होता. ठीक आहे, चालेल. चला टकमकीचा टोक पाहिला. आता आपण तिकडे मेंगाई ते पाहूया. आणि मला वाटतं ती सगळी मंडळी येत आहेत.
त्याच रूटने जाऊया आणि की वरून जाऊया? नाही, तिकडनं जाऊ आपण. थोडं वरून जाऊया ना. हो. ठीक आहे चला. इथून जर तुम्ही नीट पाहाल तर संवर्धनासाठीचे जे दगड वगैरे खालून फोडून आणले जात आहेत ते बघा, इथे तुम्हाला ही वायर टाकलेली दिसेल आणि ते वायरच्या माध्यमातून मेट पिलावरे भागातून सगळा माल वरती आणला जातो आणि या ठिकाणी सगळं त्याचं माल डम्पिंग ह्या साईडला चालू आहे आणि मग इथून मला वाटतं इतर कामं चालू आहे. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तोरणादुर्गावर प्रचंड गडावर आपल्या जे काम चालू आहे संवर्धनाचं मनाला सुखावणार आहे. म्हणजे इतर ठिकाणी जो थोडासा निकृष्ट दर्जा दिसतो आता काही काही प्रमाणात हे बघा, हे आता ठीक आहे, या गोष्टी सुकायला वगैरे वेळ जातो खरं तर. पण तुम्ही जर मेंगाई देवीचं काम बघाल, मेंगाई देवी मंदिराचं किंवा तोरणजाईचं खालचं जे टाक आहे फार अप्रतिम बांधलेलं आहे, तर त्यामुळे किमान समाधानी आपण या ठिकाणी काम बघून असू शकतो. ते आता आपल्याला मेंगाई तळ जे आहे त्याला आपण खांब टाका सुद्धा म्हणू शकतो. आता इथून थोडं ते बघा, दादा गेले तिकडे, खाली उतरा, या उतरूया आपण थोडं. खांब टाकायचा भाग 2-3 खांब येतात म्हणजे. नाही जात इथंच आहे. या. पाणी वगैरे ना किती छान आहे, तुम्हाला दिसतात का आपले मासे वगैरे? खांब टाका म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नाही बघा, हे खांब ज्या पद्धतीने कोरलेले आहेत आणि हा आतला भाग कोरून काढलेला आहे. हा एक भाग थोडासा या ठिकाणी आहे. मेंगाई टाक आहे. आता मला वाटतं आपण इथून वर चढूया. चला. गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. आपण मेंगाई तळ्यापासून फक्त वर आलो. हे बघा मागे तुम्हाला मेंगाई देवीचं हे मंदिर दिसतंय. थोडं अजून तिकडे त्या बाजूला बघाल तर तिथे तोरणेश्वर दिसतोय. ही जे आहे ती हवालदाराची खोली होती आणि त्याच्या अगदी समोरूनच आपण आता समोरच्या बाजूला तिकडे सदर आहे, ती सदर बघायला चालू. आणि काय कुठे हे बघा काय खालीच उतरे ना. कदाचित या ठिकाणी चुना घोळायचं काम वगैरे कदाचित तिथे झालं असावं. हा चुन्याचाच काही भाग दिसतोय. तो चुना काय करतात, तो मिश्रण ते साठवलं जातं, सडवलं जातं. त्यात ते सगळं इतर गोष्टी, जवस, त्याच्यानंतर कडुनिंबाचा पाला, बऱ्याच गोष्टी, गूळ वगैरे टाकलं जातं त्याच्यामध्ये आणि त्याचं एक मिश्रण तयार झाल्यानंतर मग ते प्रत्यक्ष भराव टाकण्यासाठी वापरलं जातं.